आता तुतारी वाजल्याशिवाय भाषण सुरू करता येत नाही. आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक, सन्माननीय आमचे सगळ्यांचेच संसदेतले मार्गदर्शक माननीय शाहू महाराजजी, ज्यांच्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत, असे गणपतराव पाटीलजी, माझे बंधू बंटी सतेज पाटील, ज्यांचं मार्गदर्शन आपण गेले अनेक वर्ष ऐकतोय आणि त्याच्यातून दरवेळीच बोध घेतो, असे ढोबळे साहेब, श्री व्ही पाटील, भूषण राजे होळकर, संजय पवार, रावसाहेब इलावडे, राजीव आवाळे, व्यासपीठावर सर्वांनी व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे. आम्हालाही सगळ्यांना इचलकरंजीला जायचं आहे, आपल्याला महाराजांचंही भाषण ऐकायचं आहे. त्याच्यामुळे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आधीच्या सगळ्याच भाषणांच्या बद्दल सगळीच भाषण ऐकत होते आणि विचार करत होते की या संपूर्ण भागामध्ये गेले 70-75 वर्ष जर एका विचाराने हा भाग चाललेला आहे, तो म्हणजे महात्मा गांधींच्या काँग्रेसचा विचार या सगळ्या भागामध्ये चाललेला. त्यामुळे काँग्रेसवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे आपण सगळे लोक आहोत. आणि बंटी दादा, तुम्ही काळजी करू नका, सबका हाथ विकास तो होने वाला है, पण तो कुणाच्या हाताने होणार आहे, तर सारों के साथ होने वाला है. तो सारे पाटलांच्याच हाताने होणार आहे, ह्याच्या बाबतीत माझ्या मनात कुठली शंका नाही. त्यांच्या कुटुंबातलं योगदान, सारे पाटलांच्या कुटुंबाचं योगदान, गेले अनेक दशकं या भागात त्यांचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि गणपतराव पाटलांना एका विश्वासाच्या नात्याने महाविकास आघाडीने एक फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. कारण का हे इलेक्शन हे फक्त या भागातलं किंवा कोल्हापूर जिल्ह्याचं नाही आहे, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं हे इलेक्शन आहे. मी विचारलं मगाशी समोर कुठली चिन्ह आहेत, त्यांनी सांगितलं कुठली तरी आघाडी हे चिन्ह आहे, कबशी आहे. ए बाबा, कबशीचं चेष्टा करू नको. मागच्या वर्षी ह्याच दिवशी मीच कबशीच्या मागे होते. ह्याचं कारण असं की 1 वर्षापूर्वी आमच्याकडे न पक्ष होता न चिन्ह होतं, काहीच नव्हतं. फकीर ते आमलो, काही नव्हतं. म्हणजे ह्याच्याहून आणि आयुष्यात खाली काय कोण घेऊन जाऊ शकतं आयुष्यात, अशा परिस्थिती मी मध्ये होते. आणि माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे. मी माझ्या पांडुरंगाला म्हणाले की असं काय रे माझ्या पांडुरंगा, माझं चुकलं की पक्ष, चिन्ह, आमदार सगळीच गेली तिकडे, पण माझ्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी माझ्यासाठी वेगळं होतं. तुम्ही विचार करून बघा की अशी एक वस्तू होती जी आजकाल लागतच नाही, कारण का वेळ आता मोबाईलमध्येच दिसते, त्याच्यासाठी पैसे खर्च करायला लागत नाही आता. आणि त्याच्यामुळे माझ्या पांडुरंगाच्या ध्यानात कदाचित त्याचा आशीर्वादच असेल माझ्या मागे. त्याच्यामुळे माझ्या पदरात मागच्या वर्षी याच तारखेला मी विचार करत होते, अमोलदादा कोल्हेंना मी विचारायचे की अमोलदादा कुठल्या चिन्हावर लढूया. म्हणलं असं करा, काय आपल्याला पक्ष नाही, चिन्ह नाही, काहीच नाही, काय करूया. तर मी म्हणायचे मी काय चिन्ह घेऊ. म्हणजे तुम्ही असं करा, कबशी घ्या. म्हटलं तुम्ही काय घेणार. म्हणजे पंखा, कपाट, काय जे मिळेल काहीतरी घेऊया. पण आमची विचारधारा कन्फ्यूज होती म्हणून आम्ही ही चिन्ह घेत नव्हतो. आमची विचारधारेबद्दल पूर्ण स्पष्टता होती म्हणून आम्ही हे चिन्ह देत होतो, कारण का आमच्या हक्काचं चिन्ह दुसरा घेऊन गेला होता म्हणून आम्ही हे केलं. त्याच्यामुळे आणि माझ्या पांडुरंगाच्या मनात कसं आलं बघा. आता जिरगे बंधू इथे आहेत, त्यांचं उद्घाटन कधीतरी झालं असेल, तेव्हा माझा तुतारीवाला माणूसच झाला असेल ना कार्यक्रमाच्या सुरुवातीला. दत्तराज पतसंस्था याच्या उद्घाटनाला पण तुतारी वाजवणारा माणूसच होता. बंटी दादाच्या लग्नातही तुतारी वाजवणारा माणूसच होता. आणि जेव्हा
शाहू महाराजांनी जेव्हा जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारी वाजवणारा माणूसच तिथे होता. त्यामुळे आज आणि तो एका महत्वाच्या ताकदवर हातामध्ये होता. त्याच्यामुळे त्या हाताची ताकद ही आपल्याला दाखवायची वेळ आलेली आहे. आणि माझा विश्वास आहे की ह्या वेळीस तुम्ही पंजाच्या शेजारचं बटन दाबूनच महाराष्ट्राच्या स्वाभिमानी असं सरकार आपल्याला इथे उभं करायचं. आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे राज्यामध्ये. मी भूषण दादांचं भाषण ऐकत होते. त्यांनी होळकर कुटुंबाच्या असंख्य आठवणी सांगितल्या. मगाशी मी मंदिरात दत्त महाराजांचं मंदिरात मी दर्शन घ्यायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचं उभं आयुष्य इथे गेलं. त्यांच्या मामांची ओळख करून दिली. दर्शनासाठी त्यांनी तिथे जे गट बांधलेले मंदिर सगळं चांगलं होतं त्या काळातल्या अनेक आठवणी त्यांनी केल्या. ढोबळे साहेबांनी त्यांचे अनुभव सांगितले. बंटी दादांनी तर काय भाषण केलं. बंटी दादाचं भाषण म्हणजे सीट आलीच असंच समजून मी चाललेली आहे. कारण संघटनेला ताकद द्यायचं काम, पक्ष वाढवायचं काम हे बंटी दादा करतात. त्यांचं तुतारीवर प्रेम आहे. पण कधीतरी मीटिंगला बसून बघा, आपलं सोडत नाही बाबा. प्रेमाने बहीण म्हणतो वगैरे, पण जेव्हा पक्षाची टोपी घालून बसतो तेव्हा बहीण बहीण कुछ नाही, तेव्हा पंजा. आणि असं असलं पाहिजे, का नसावं. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. पण काँग्रेस बरोबर एक आहे, काँग्रेस बरोबर मला कधीच अंतर वाटत नाही. अंतर त्यांना होतं, मला कधीच नव्हतं. माझी काँग्रेसशी कधीच लढाई चालली नव्हती. लढाई तिकडे होती. आणि ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात काय फरक पडतो. त्याच्यामुळे बंटी दादा बरोबर मला नाही म्हणायला कधीच काही वाटत नाही. मी बंटी दादाला होच म्हणते. जाऊ दे ना, आपल्या भावाला आपल्याला मिळालं, बंटी दादाला मिळालं, काय फरक पडतो. हेच तर बहिणीचं नातं बंटी दादा महाराष्ट्रातल्या या नेत्यांना कळलं नाही, ह्याचंच दुःख आहे. अहो, दुःख मला एवढ्याच गोष्टीचं वाटतं. आज योगायोगाने भाऊबीज आहे. बंटी दादाला ओवाळणार आहे मी सभा झाल्यावर. पण तुम्ही मला विचार करून सांगा, तुमच्या सगळ्यांच्या बहिणी आज सकाळी आल्याही असतील. यांनी 1500 रुपये किंमत आमच्या नात्याला लावली. याचं दुःख आयुष्यभर राहील. 1500 रुपये दिले, आनंद आहे, स्वागत आहे. आपलं सरकार आल्यावर वाढू होईल, त्याची नाही मला चिंता वाटत. कारण ह्या राज्यात 2 काय तुझ्यासाठी 3 करू, काय प्रॉब्लेम आहे. हा पैशाचा किंमत नाही. एका बहिणीच्या नजरेने बघा त्याच्याकडे. आता हे जिरांगे बंधू आहेत ना, जिरगे बंधू व्यवसाय करतात. मी नात्याबद्दल बोलते. त्यांनी नात्यात पैसे आणायचे नाही आणि त्यांनी नात्यात पैसे आणायचेच नाहीत आणि व्यवहारात नातं आणायचं नाही. जेव्हा व्यवहारात नातं येईल ना, पुढच्या वेळी शटर बंद होईल. आणि जेव्हा नात्यात पैसे येतात तेव्हा त्या नात्यात प्रेम राहत नाही. हेच दुर्दैव आहे. आणि लाडकी बहीण मगाशी बंटी दादा बोलला तुम्ही. बंटी दादा, तुम्हाला वाईट वाटणार नसेल आणि महाराजांना वाईट वाटणार नसेल तर मी थोडंसं क्रेडिट घेऊ का या स्कीमबद्दल. तुम्ही नाराज होऊ नका, तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात. पण थोडंसं माझं जास्त आहे. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती हे माझ्यापेक्षा कोणालाही जास्त माहिती नाही. या राज्यातली बहीण लाडकी नव्हती. असा दणका तुम्ही दिला ना की बहिणी अशा 1 मिनिटात लाडक्या झाल्या. आणि थोडंसं क्रेडिट बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळतंय. तुम्हाला मिळतंच, काही नाही म्हणत नाही. पण थोडंसं 5% बारामती लोकसभा मतदारसंघाला जास्त. कारण का 31 खासदार निवडून आले आणि डायरेक्ट लाडकी बहीण स्कीमच सुरुवात झाली. त्याच्या आधी कधीही स्कीम नव्हती. महिलांनो लक्षात ठेवा. आणि हे आपल्याला माहिती आहे, आपण फार हुशार आहोत. या सगळ्यांना असं वाटतं की 1500 रुपये दिल्या त्या आमच्या सगळ्या महिला भगिनी टपा मतदान करतात. आमचं मत हे आम्ही स्वाभिमानी मत आहोत. तुम्ही पैसे दिले म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही काम द्या, आमच्या पोराच्या हाताला नोकरी द्या, मेरिटवर आमचं पोरग पास होईल, हाताला काम दिलं तर मतदान करू. आम्ही उगाच 1500 रुपये दिले म्हणून मतदान करणारे आम्ही स्वाभिमानी महिला आहोत.
आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं, पत्रकार मला विचारतात लाडकी बहीण योजनेचं काय होणार, काही काळजी करू नका. आम्ही बहिणी फार स्वाभिमानी आहोत. आम्ही मोडू पण पैशासमोर वाकणार नाही, याचा सार्थ अभिमान आम्हाला. आणि आम्ही काय भाऊबीज पैशासाठी नाही करत, आम्ही प्रेमासाठी करतो. जेव्हा भावाकडे जातो ना तेव्हा चकलीचा आणि लाडवाचा डबा घेऊन जातो. आईच्या आठवणी म्हणून वहिनीला सांगतो, बे चिरोटा आणला बाई तुझ्यासाठी. डब्बा लहान झालाय, हा भाग वेगळा, कारण का महागाईच तेवढी वाढली. 1500 रुपये घेतात आणि 2000 रुपये तेलाचा डबा घेतात. बंटी भाऊ म्हणले, खरे माझ्या घरून डबा आलाय, तो जरा लहान झालेला आहे म्हणूनच टोमणा मगाशी तुम्हाला बसलाय. कारण का नाही तर मोठे स्टीलचे डबे माझ्याकडून जायचे, यावेळेस हाफ साईजचे गेले. तर बंटी दादानी मगाशी बघितलं, हे काय, म्हटलं महागाई झाली बॉस, बडा डबा नाही. आपलं सरकार आल्यावर महागाई कमी कर, मग पुढच्या दिवाळीला मोठा डबा परत. पण खरंच गरज आहे की आज राजकारण, भाषणं, काय लोक भाषणं करतात. मी आज इथे येताना विचार करत होते सगळ्यांची भाषणं करताना, कारण का ह्या भागात आलं की मला नेहमी माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी आर पाटलांची आठवण आल्याशिवाय दिवस माझा जात. आबा माझा ज्येष्ठ बंधू, आजही आबाला जाऊन 9 वर्ष झाली, अजूनही तो क्षण माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. लीलावती हॉस्पिटलला वहिनी मंदिरात गेल्या होत्या, प्रार्थना करत होत्या. डॉक्टर म्हणला काही सांगता येत नाही. तात्या आबांचे भाऊ कोसळून खुर्चीवर बसून ओक्साबुक्शी रडत होते. मी तिथे उभे होते. 6 डॉक्टर होते. आबा झुंज करत होते, लढत होते. आणि मी डॉक्टरला म्हणत होते, काही करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. आणि माझ्या डोळ्यासमोर ती लाईन सरळ झालेली आबाची, मी माझ्या डोळ्याने एकटी उभी होते. मी तिथे कसं विसरीन मी ते. त्या सगळ्या संघर्षाच्या काळात आर पाटील ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाबरोबर उभे राहिले, हे ते विसरले असतील, मी नाही विसरलेले. आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे, सुमन वहिनी आबाची आई आणि त्याच्या पोरांसाठी व्यासपीठवर नाही, ही पण मायबाप जनता आयुष्यभर आबासाठी उभी राहील, ह्याच्याबद्दल माझ्या मनात विश्वास आहे. आणि परवा एका भाषणात उल्लेख काय झाला, मला प्रचंड अस्वस्थता वाटली. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हो. मी स्वतः आबांच्या बायकोला फोन केला, वहिनींची मी माफी मागितली की वहिनी, मी हात जोडून तुमची माफी मागते की आबाबद्दल जे भाष्य केलं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे. आणि आबाची आठवण वारंवार मला जास्त का येते, कारण का प्रशासनामध्ये अतिशय उत्तम, या राज्यातला सगळ्यात चांगला गृहमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, त्याच्यात पहिल्या 2-3 मध्ये नेहमीच आर पाटलांचं नाव अभिमानाने लिहिलं जाईल, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. तुम्ही म्हणला 1500 रुपये म्हणता तुम्ही, महिलांची मतं मिळतील. कशी आम्ही मतं या सरकारला देणार. अहो, आमच्या घरातल्या पोरी जेव्हा बाहेर जातात, आईच्या मनात धगधग धगधग असतं की पोरगी घरात येईस्तोवर ती सुरक्षित येईल का नाही माहिती नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात सार्थ अभिमान आहे मला माझ्या मतदारसंघाचा. संघर्षाच्या काळात प्रत्येकाला वाटत होतं सुप्रिया सुळे निवडून येत नाहीत, पण तिथे ना पैसे चालले ना सत्ता, फक्त स्वाभिमानी माणसं चालली म्हणून 1.5 लाख मतांनी मी निवडून आलेले. एक सत्तेचं पद आमच्या बाजूनी नव्हतं, सगळी विरोधात. दूध संघ विरोधात, आमदार सगळे विरोधात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, बँक, म्हणाल ते सगळं विरोधात होती. पण त्या मायबाप जनतेने ठरवलं होतं. एक तर आमच्या सर्वेमध्ये तर मजा असायची बंटी दादा. आमच्या सर्वेमध्ये लोक विचारायचे कुणाला मतदान देणार, म्हणायचे आम्ही दोन्ही बाजू, साहेब पण आणि दादा पण. सर्वेवाले म्हणायचे आता काय कळेच ना बारामती कोणाला मतदान करतात. कधीही खरं चूप बसायचे ना, माहिती नाही आता सर्वेवाला कोण आहे कशाला. आणि तुम्ही 12चे फोन म्हणताय, तुमच्याकडे 12 नंतर फोन येतात, आमच्याकडे दिवसभर फोन यायचे. त्याच्यामुळे लोक अशी घाबरत नाहीत बंटी दादा. नेते इथे तिथे उड्या मारतात, ही सामान्य मायबाप जनता किती इथे तिथे उड्या मारतात, कधीच नाही. आणि तुमचा माझं बंटी दादा राजकारण आहे, यांच्या ताकदीमुळे तुम्ही आणि माझे निवडून येतात. मला अजूनही ते दिवस आठवतात. पवार साहेब मला दौऱ्यानंतर विचारायचे कसा झाला दौरा, म्हटलं एकदम चांगला. कोण होतं गाडीत,
म्हटलं आमदार होते, जिल्हा परिषद अध्यक्ष होता. म्हटलं अजून कोण भेटलं? लोक भेटले ना. पुढे काय? पुढे म्हणलं सगळं चांगलं आहे. 2024च्या इलेक्शनमध्ये ध्यानात आलं की ते का प्रश्न विचारत होते, कारण का माझ्या लक्षात आलं जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि आमदारांनी मतं मिळत नाहीत. ही ना जोडलेली असेल ना तरच मतं मिळतात. आणि मी ह्या लोकांमुळे निवडून आले. ना जिल्हा परिषदचा अध्यक्ष माझ्या बाजूनी ना आमदार माझ्या बाजूनी. म्हणजे ज्यांना मी गाडीत घेऊन फिरले ती सगळी विरोधात गेली आणि रोज माझ्या विरोधात काय काय भाषणं करायची. हे निवडून आल्यावर येणारच नाही, ही इतके वर्ष आलीच नाही. म्हटलं अरे माझ्या गाडीत सेल्फी टाकले तर म्हणतात ती आलीच नाही मतदारसंघात. पण ठीक आहे, आता जाऊ दे, गेले ते दिवस, गंमत त्या जम्मत असते. आणि मी रामकृष्ण हरिवाले, झालं लोकसभा संपली, जिंकलो, चला पुढे जाऊया. कारण का मी राजकारणात फक्त टीका टिप्पणी करायला नाही आले किंवा कुणावर टीका करण्यासाठी नाही आले. आम्ही राजकारणात का आलो? तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलो, याच्यासाठी राजकारणात आलो. काय आपल्याला अपेक्षित आहे? मगाशी मी गणपतराव भाऊंचं भाषण ऐकलं. ते फक्त विकासावर बोलले, फक्त विकासावर बोलले. अभिमान मला वाटतो त्यांनी काय समोरच्यांवर टीका केली नाही. आणि काय टीका करणार हो तुम्ही? माझं म्हणणे कुठलाही विचार घ्या, पण त्या विचाराशी ठाम राहा. जो माणूस विचाराशी ठाम राहत नाही तो तुम्हाला कब होगा. त्यामुळे हे आघाडी वगैरे चांगली गोष्ट आहे त्यांची, ज्यांची कोणाची करतात ते. पण माझा विश्वास आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेवर. पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात की इतके लोक मग इंडिपेंडंट लढले आहेत महाराष्ट्रात, मग तेच ठरवतील का? तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण की महाराष्ट्राची मायबाप जनता अतिशय हुशार आहे. ते हुशार नसते नाही 31 कशी आमची आली असती. कोण आम्हाला म्हणत होतं आम्ही निवडून येऊ? माझा पण काही खरं नव्हतं. जो यायचा तो म्हणायचा 50-50 फोन. बारामतीत काय चाललंय? सगळे म्हणायचे काय सांगता येत नाही बाबा, काय सांगता येत नाही. नाही वाटत यावेळेस ताईचं काय खरं दिसत नाही, काय पण सांगता येत नाही. खरं मला सांगा, इथल्यापैकी किती लोकांना वाटलं होतं की मी 1.5 लाख मतांनी निवडून येईल? खरं सांगा. 1 2 3 4 5 आणि आता सगळीच करतील वर. पण मी माझं तुम्हाला सांगते, आमच्या ना गडे गंमत आहे. त्या बाजूला अति आत्मविश्वास आहे आणि माझ्यात कमी आत्मविश्वास. त्यामुळे त्यांना वाटलं तर 2 लाखांनी लागते आणि मला वाटतं काय सांगतात नाही बाबा. पण ही गोष्ट खरी आहे की ह्या राज्यात आदरणीय पवारसाहेब सातत्याने का म्हणतात की सरकार आपल्याला बदलायचं आहे. सरकार कशासाठी बदलायचं आहे? आपल्याला 1500 रुपये तर जरूर वाढवायचे, पण तुम्ही कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा हमी भाव द्यायचा. आपल्याला ह्याच्यासाठी आपल्याला सरकार बदलायचं. तुमच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, कपासाला मिळाला पाहिजे, कारखाने चांगले चालले पाहिजेत. अहो ह्यांच्या मर्जीप्रमाणे साखर कारखाने. एक तर मला तर काय बोलायची ती बीजेपी झाल माझ्या विरोधात बोलायची. ह्यांचे साखर कारखाने म्हणले माझा एक पण. माझ्या वडिलांनी सगळ्यात मोठी कृपा माझ्यावर केली म्हणजे स्वतः साखर कारखाना काढला नाही. जे काढले ते उत्तमच चालवले, पण स्वतःकडे एकाची मालकी घेतली नाही. माझ्या नावावर एकही साखर कारखाना नाही. आणि मला चालवता पण साखर कारखाना दुसऱ्याचा चालवून दाखवीन, पण स्वतःचा नाही. याचं कारण मी व्यवसाय करायला आलेच नाही. मी तुमच्यासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी मी खासदार झालेले, म्हणून तुम्हाला मतं मागते. हो, तुम्ही आमचं सरकार आल्यानंतर या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षिततेची जबाबदारी बंटी दादा तुम्ही गृहमंत्री राहिलेला तुम्हाला घ्यावी लागेल. आणि मी तुम्हाला शब्द देते की आम्ही घेणार. तुम्ही विचारणार कसं घेणार? आर आबा जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा सुरक्षित होता की नाही? मग तेच पोलीस होते ना. प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे, प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे. कारण का वर्दीची भीतीच कोणाला राहिलेली नाही. आज ज्याला वाटतंय मोठी गाडी आहे तो आमच्या पुण्यातच ॲक्सिडेंट करतो, निघून जातो. कुणाच्या जीवावर करतो? 2 कोटी रुपयाची तुझी गाडी म्हणून तू गरीब माणसाला उडवून जाशील, रक्त तपासताना बदल करशील? नाही चलेगा. या राज्यामध्ये प्रत्येक माणूस VIP आहे. फक्त ते VIP नाही ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत. हे आपल्याला बदलायचं. आणि त्याच्यासाठी एक स्वाभिमानी सरकार. माझी लढाई कशासाठी आहे? मी त्यांच्यावर गेले असते मंत्री झाले असते. का नाही मी गेले? कारण का मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. वडिलांचा अधिकार त्यांनी मागितला असताना तर सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं. हेच तर बहिणींचं प्रेम त्यांना कळलं नाही हो. पण प्रेमाने मागायचं, हिसकावून नाही घ्यायचं. हिसकावून घेतलं तर काहीच येणार नाही.
प्रेमाने मागितलं तर सगळं देऊन देऊ. काय लागतं? आता मी दत्ताच्या मंदिरात गेले, खाली हात आत्यावर खाली हात जाते, कुठलं गटुडं घेऊन वर जाणार आहे मी? खरं सांगा, काय लागतं माणसाच्या आयुष्यात? आणि मी तर मगाशी आठवण करत होते की GST आलं ना, तेव्हा ते आपल्याकडे म्हणतात ना, दत्त दत्त दत्ताची गाय, दत्ताचं दूध, बरोबर ना? गाईचं दूध, दुधाची साय, साईचं तूप, दही, दहीचं ताक, ताकाचं लोणी, लोणीचं तूप, झालं. आता विचार करा, जे जे त्या सगळ्या बायका आपल्या महिला बोलल्या ना, गाय सोडून सगळ्यावर GST. विचार करा तुम्ही. मी हे बोलले होते, मला आठवतंय पार्लमेंटमध्ये, कारण GST आता इथे बंटी दादा आहेत म्हणून हे भाषण करत नाहीये मी, पण राहुल गांधींचं मी मनापासून जाहीरपणे कौतुक करते की त्यांनी शब्द दिलेला आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं केंद्रात सरकार आलं ना आलं, किंवा इथे आलं तरी आपण पहिली मागणी केंद्र सरकारकडे करू की ह्या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला जी जी वस्तू लागते त्याचा GST शून्यावर आम्ही आणू, हा शब्द तुम्हाला मी देतो. आणि महाराष्ट्रात काय होतं? महाराष्ट्राचं सरकार आहे, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट, महाराज साहेबांना माहिती आहे की GST काउन्सिल, KP तुम्हाला महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे का नाही? महिलांनो तुम्ही पण ऐका, ही महत्त्वाची गोष्ट आहे. या देशामध्ये GST जे ठरवतात ना, आता महागाई कशामुळे वाढवली आहे? यांनी GSTचा घोळ घातलाय सगळ्यांनी म्हणून. GST काउन्सिल असते, GST काउन्सिलमध्ये सगळ्यात उच्च घर ते ठरवतात GST किती लावायचा कशावर. म्हणजे आता मोबाईलवर 10%, 20%, माईकवर, या चष्म्यावर किती GST लावायचा हे GST काउन्सिल ठरवते. GST काउन्सिलमध्ये ह्या राज्यातला फक्त फायनान्स मिनिस्टर जाऊ शकतो, दुसरं कोणी जाऊ शकत नाही. फक्त फायनान्स मिनिस्टर, दुसऱ्या कोणालाही बोलायचा अधिकार नाही. म्हणजे उद्या बंटी दादा कॅबिनेट मिनिस्टर झाले, GST काउन्सिलमध्ये गेले, तुम्ही जर गृहमंत्री असाल तर तुम्हाला बोलता येणार नाही. तुम्ही जर अर्थमंत्री असला तरच तुम्हाला बोलता येईल, नाही तर तुम्हाला बोलता येत नाही. हा नियम आहे GST काउन्सिलचा. ह्या राज्यामध्ये 3 वर्ष झाली GST काउन्सिलमध्ये ह्या राज्यातून अर्थमंत्री गेलेला नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने ह्या सरकारमध्ये कोणीही GST काउन्सिलवर बोलत नाही. मी शब्द तुम्हाला देते, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर प्रत्येक GST काउन्सिलला महाराष्ट्राच्या वतीने मंत्री हजर राहील, लढेल आणि महाराष्ट्राला न्याय मिळवून देईल. किती तुम्हाला उदाहरणं देऊ, किती तुम्हाला उदाहरणं देऊ या गोष्टीची, या सरकारची. अहो फक्त तुम्ही आम्हाला इलेक्शन आल्यानंतर, भाई तुम्ही इथे बसलेला आहात, तुमचं नाव काय दादा? वसीमभाई. वसीमभाई जिथे बसतात ना तिथे माझ्या समोरचे बसतात दिल्लीला, महाराज साहेबांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही ते नाही आहात पण तिथे बसतात. मी इथे बसते सेकंड रोला आणि ते तिथे फर्स्ट रोला बसतात. आणि आपल्या वक्फ बोर्डची, माझा काही विरोधी नव्हता त्याला, पण माझं म्हणणं होतं वक्फ बोर्डची जर तुम्हाला जमिनी हव्या असतील तर तुम्ही समाजातल्या लोकांचं मार्गदर्शन घ्या, सगळे मिळून निर्णय घेऊ. पण तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल आधी, उद्या त्यांचं घेतलंय, उद्या दत्त मंदिरात म्हणतील की दत्त मंदिर आमचं आहे. ओ भूषण भाऊ ध्यान रखो, तुमच्या मामांना सांगून ठेवा, हे लोकांचा काय भरोसा नाही, संभाल के रहो. तुम्ही मला सांगा, त्यांच्या समाजाचा इश्यू आहे तो त्यांनी सोडवावा. त्यातल्या पाहिजे तर वकील घाला, एक्सपर्ट घाला, कुणालाही घाला, पण त्या समाजाचे सगळे लोक असायला होते का नाही? एवढी मोठी लढाई तिकडे झाली. मी उठून त्या गृहस्थांना सांगितलं, त्यांना तुम्हाला नाही सांगत, ते तिथेच बसले होते, आणि मी त्यांना सांगितलं, हे बघा बाकी काही करा पण आम्ही सगळे मिळून, महाराज साहेब होते तिकडे, आणि त्यांनी आम्ही सगळे काँग्रेस, आम्ही सगळ्यांनी उठून सांगितलं की वक्फ बोर्डची जमिनीचं बिल आम्ही पास होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि आमच्या सगळ्यांच्या लढाईवर महाराजांचे तुम्ही सगळ्यांनी जाहीर आभार मानले पाहिजे. महाराजांना आम्ही म्हणलं, महाराज तुम्ही घोषणा देऊ नका, ते म्हणले नाही मी ते महाराज नाही, मी ते कोल्हापूरचा खासदार म्हणून आहे, ते पण घोषणा देतो ते आमच्या बरोबरीने. आणि आमच्या तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे आपण वक्फ बोर्डचा जो शिवाय त्याची कमिटी झाली आणि आज तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. आणि हा वक्फ बोर्ड म्हणजे एका समाजाचा इश्यू नाही आहे. आज ती सुरुवात वक्फ बोर्डमध्ये झाली आहे, उद्या सगळ्यांच्या घरात ते जातील. आमचं घर मोडलं,
आमचं घर फोडलं, आमचा पक्ष फोडला, आमचं चिन्ह नेलं, सगळं केलं. आता आम्हाला कोर्टात गेल्यावर आम्हाला सांगितलं आता मिळालं ना तुतारी वाजवणारा माणूस, कशाला पाजलायचं? मला बदलायचं नाहीच आहे. माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात टाकले, मी खूप समाधानी आहे. मला त्यांचं काही नको आहे आणि मी दुसऱ्याचं काही घेत नाही. जे आपले आपले, दुसऱ्याचं कशाला उसणं पाहिजे. पण मला एक गोष्ट कळत नाही, आता ही लढाई त्या चिन्हासाठी नाही आहे, माझी लढाई ही तत्वासाठी आहे. आज आमचा पक्ष चिडला, उद्या पक्ष नाही तुमच्या घरात घुसून घेतील. त्याच्यामुळे ही लढाई माझी जी आता कोर्टात चालली आहे ना, ही लढाई तत्वासाठी आहे, महाराष्ट्रासाठी आहे, म्हणून मी लढते. मला लढायला माहितीही नव्हतं कसं लढायचं. एकुलती एक आई वडिलांना नव्हते, एवढ्या मोठ्या फॅमिलीत लहान होते, कधी लढायची वेळच आली नाही. एक तर कधी एवढं मागितलंच नाही. बाकीच्यांना जे पाहिजे ते मिळालं, मी समाधान होते एका खासदारकीवर. एकच तिकीट मागायची वर्षातून 5 वर्षातून एकदा पक्षाला, बाकी काय तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. पण मला खरं सांगा, ही पक्ष नेलं, चिन्ह नेलं, याची सुरुवात महाराष्ट्रातला जर आम्ही हे युद्ध सोडून दिलं तर उद्या देश कसा चालेल? कोणीतरी हा देश जर चालला असेल तो अदृश्य शक्तीच्या मनमार्जीने नाही चालणार. हा देश हा फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारा. आणि म्हणून माझी लढाई आहे. माझी लढाई कुठल्या व्यक्तीशी नाही. माझे वैयक्तिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची अतिशय चांगले संबंध आजही आहेत आणि मी ते लपवत नाही. मी बिंदास फोटो टाकते. आपल्याला चोरायला काय, जिच्याला कर नाही त्याला डर कसं. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि मी ह्या मातीत का हे बोलते, कारण का हे संस्कार आमचे कुणाशी झाले, विरोधकांशी पण चांगले संबंध ठेवायची, या कृष्णा काठात जन्माला झालेले कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत माझे. आणि ते नुसते भाषणातून आणि फोटो लावून होत नाहीत बॅनरवर, ते कृतीमध्ये करून दाखवायचे असतात. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, अरे विरोधक असला तरी काय झालं, तो दिलदार असला पाहिजे, पण समोरचा माणूस पण सुसंस्कृत असला पाहिजे, गणपतराव भाऊंसारखा. त्यामुळे हा काळ, हा बदल झाला पाहिजे. कंटाळ आली ती भाषणं ऐकून. आमची आई तर टीव्ही पण बघत नाही. आम्ही म्हणलं अहो आमचं तरी बघा. ती म्हणली नको बाई, कंटाळाला ती टीव्ही बघून आणि तुमची ती भाषणं बघून. कसली भाषणं तरी करता का? म्हणे ते काहीतरी बोलणार, त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोलणार, मी बंद केलं आहे टीव्ही बघणं. ते म्हणले नको, आपलं ती टीव्ही सिरियल थोडा वेळ बरी, नको आहे टीव्ही, नको तुमचं राजकारणच नको. कारण का हे सुसंस्कृत राजकारण नाही. आपल्याला हाच महाराष्ट्रात बदल आणायचा आहे. आपल्याला छत्रपतींचा महाराष्ट्र आणायचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणायचा आहे. आणि ह्या महाराष्ट्र बदलायचा असेल तर ही मोठी संधी आज तुमच्या हातात आहे, खूप मोठी ताकद आहे. आता म्हणू नका माझ्या एका मताने काय होणार. तुमच्या एका मतानीच या राज्यात आपल्याला जे राम राज्य आणायचंय त्याच्यात तुमचं मोठं योगदान असणार आहे. आणि मी त्या भारतीय जनता पक्षाची नासारखी नाही. मी प्रभू श्रीराम कधीही म्हणत नाही. मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. ज्या प्रभू रामानी कधीही कुठलीही प्रभूंनी कधीही मर्यादा ओलांडली नाही, त्याला मर्यादा पुरुषोत्तम रामाची मी भक्त आहे. आणि ह्यांनी कुठली मर्यादा ठेवली आहे ह्यांनी? असं तर गलिच्छ राजकारण कधी पाहिलंही नाही. सगळं त्यांना वाटतं पैशाने विकत घेता येतं. पैशाने नाही विकत घेता येत. या देशात जोपर्यंत तुमच्यासारखी इमानदार लोक आहेत ना, ते काय त्यांचं काय राज्य येत नाही. त्यामुळे मला काय त्याची फारशी चिंता वाटत नाही. पत्रकारांना विचारत राहतात मला प्रश्न. मला कालच पत्रकारांनी विचारलं, कसं तुम्हाला वाटतंय हवा बदल रही आहे, हे ते. म्हटलं अहो आमची असताना 31 आमचे निवडून येतील असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? आम्हाला तर नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसला तर सिंगल डिजिटमध्येच ठेवतात, यांची तर काहीच येत नाही. आम्हाला जेव्हा तिकीटं आम्ही वाटत होतो तेव्हा साहेब सगळे म्हणायचे हा तर मॅनेजच आहे, हा तर मॅनेजच आहे. कुठलं आमचं मॅनेज झालं? 10 पैकी 8 निवडून आले की नाही? काँग्रेसचे किती आले? किती मोठ्या संख्येने. शाहू महाराजांबद्दल पण सगळे म्हणायचे अरे पुढे मागे, मागे पुढे. आले की नाही मोठ्या संख्येने मतदान करा. तुमचं क्रेडिट आहे, फार मोठी ताकद आहे हो या राज्यात. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, यावेळेस मी महाराष्ट्राला एकच सांगणार आहे, सुसंस्कृत लोकांना निवडून द्यावं. हा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात असं गलिच्छ राजकारण कधी नाही. काय बायकांबद्दल बोलतात, काय म्हणजे त्यांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला पण सोडलं नाही, त्यांच्याबद्दल ही वाचाळवीरांनी सोडलं. म्हणजे नको वाटतं, टीका करायला पण इच्छा होत नाही. त्याच्यामुळे पातळी सोडून जे सगळं वक्तव्य केलं ना, त्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी
पंजाला मतदान करा ही विनम्र विनंती करायला मी आलेले आहे. आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. हा संपूर्ण भाग हा आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारा भाग आहे. हे खरंच आमचं भाग्य की तुमच्या हो झालं मला चिठ्ठी आली आता भाषण उरका आपल्याला जायचं इचलकरंजी. पण आपण आदरणीय पवारसाहेबांना जी साथ इतके वर्ष दिली त्याबद्दल अतिशय विनम्रपणे तुमच्यासमोर नतमस्तक होऊन मी मनपूर्वक आभार मानते. आणि तुम्ही सगळ्यांनी आज गणपत भाऊंना तुमचं पवित्र मत हे एक आशीर्वाद म्हणून द्या एवढीच विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.